नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये, दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आपण चाललो आहे आता फार्मर व्हिजिट आणि पुढे अजून आपल्या एका मित्राला घ्यायचं आहे. तिथे गेलं त्यानंतर सांगतो कुठं जायचं आहे काय नाही. आपण आलो आहे बघा आपल्या दुकानपाशी. आपला मित्र आला आहे, त्यांच्यासोबत निघायचं आहे आपल्याला, साहेबासोबत. तिथून आपण शिद्दरा जाणार आहोत फार्मर व्हिजिटसाठी आणि आमच्या मित्रासोबत जाणार आहे तिथून सकाळी. आजचा दुसरा दिवस आहे ब्लॉगचा. आम्ही निघालो आहे बघा फार्मर व्हिजिट करायची आहे. त्याचबरोबर पण भेटायचं आहे. चालू आहे नवीन आहे भावांना सगळं विषय. आधी बनवलं होतं ब्लॉग, पण ते नंतर बंद करावं लागले. आता एक परत चालू केलं आहे नवीन. यापुढेही असे चालू राहणार आता नवीन ब्लॉग भेटते तुम्हाला बघायला. आज तर मित्रांनो, तुम्हाला जर शेतीविषयी कोणती माहिती पाहिजे असेल आणि काही जरी डाऊट असला तर तुम्ही विचारू शकता. तुम्ही जर हातगाव एरियातले असाल तुम्ही तुमचा प्लॉट पण व्हिजिट करा. अजून काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करू शकता. तर आपण आलोय शिवदरा या गावामध्ये. भेटायचंय, भेटून चर्चा करायची, औषधाविषयी माहिती सांगायची, प्रोडक्ट विषयी. आज छान दिवस आहे. तिथे एक पार्टी आहे, गजानन कृषी केंद्र म्हणून बरेचशे. आपण त्याला भेट देणार आहोत. हे बघू शकता. तिथे आता आपल्याला भेट द्यायची, त्यांच्याशी डिस्कस करून त्यांना बोलायचे, भेटायचे. काय प्रतिक्रिया काय नाही बघू आपण. कामं चालूच राहतात. चला चहा घेऊ. तर भावांनो, पाऊस खूप चालू होता आणि गाडीवर भिजायचंच काम होतं. त्याच्यामुळं सरची गाडी भेटली आणि निघालो सरसोबत. असं टायमाला असे पधारले म्हणशात की काय सांगावं. टायमाला भेटली आपल्याला. आता आपण भिजणार नाही, आपल्या डेस्टिनेशनला आपण पोहोचून जाऊ. तर भावांनो, परत आलेलो आपण आपल्या तिथं काम आहे दुकानला आलेलो. फार्मर व्हिजिट झालेली आहे आणि आता आपण परत दुकानला आलेलो. पाऊस चालू असल्यामुळे बाहेर काय जायची शक्यता नाही आहे आणि कुठं जाता पण येणार नाही. आज नागपंचमी आहे आणि नागपंचमीच्या नंतर तुम्हाला माहीतच आहे काही शिरायचं आहे. तर गावाकडे जे आहे ते जायचं आणि गावाकडची मजा वेगळीच असते. सिटीला काय ते मजा नाही. आणि आज पाणी असल्यामुळं आमची काही एक व्हिजिट झालेली आहे फार्मरची आणि आता रिटेलर व्हिजिट केली आहे. त्याच्यानंतर आपलं काम झालं आणि ते झाल्याच्या नंतर आता निघायचं गावाकडं जायचे. कारण की सण म्हणलं की गावाची आठवण येते, ते जावं लागते. मी जाणार आहे, तुम्ही पण चला सोबत आहे. तर भावांनो, आपण करायला होतं दुकान बंद. जायचं गावाकडं. चालतं पुढं. आपण चालू आता पेट्रोल टाकायला आणि इथून निघायचं आपल्याला गावाकडे. मित्रांनो, पेट्रोल टाकून निघालो आपण आणि चालू आहे आता घरी.
नाही उघडत नाही. त्याच्यामुळं काय चालवता येणार सेटअप आणलेला आहे. दोन दिवसात पुढे आपल्या चालायचं. मार्केटमध्ये चालू तर मित्रांनो, हे जे तुम्ही बघायले ते मराठा विदर्भ जोडणारा बंधारा आहे आणि खूप धोकेला आहे हा. भावांनो, रस्ता कसा आहे सांगा. बघू शकता तुम्ही, त्या रस्त्याने असं गावाकडे जावं लागते. आता मागेच नदी गेली, नालती ओलांडली. हा मराठा विदर्भ रस्ता जोडत आहे. आता पूल जे गेला ते पण आता सध्या पाणी भरले आणि पाणी चालू पण आहे. अजून चांगले पाणी मस्त आहे. पिकं पाणी नसल्यामुळं पिकावर रोग येत होते, तर ते तरी बंद झाले पाण्यामुळं. ते एक चांगली गोष्ट झाली. असंच पाणी अजून पडला तरी चांगलं, पिकाला मस्त आहे. पिकासाठी अति आवश्यक आहे. ऊसावर रोग म्हणा, ऊसावर जे रोग पडले होते ते बघून घ्या. असा जे रोग पडलेला आहे ऊसावर, ते पाणी नसल्यामुळं पडलेलं आहे. पिक्या डेकूनचा प्रादुर्भाव आहे याच्यामध्ये. पिक्या डेकून आणि पांढरी माशी बघू शकता. बघू शकता तुम्ही, असे पिवळे पडणे, लाल पडणे, हे पाणी नसल्यामुळं ते रोग आलेला आहे. आणि त्याच्यामुळं त्याला कंट्रोल करता येते. आणि याच्यामध्ये तुम्ही औषधी पण वापरू शकता. खूप कंपन्या येतात, खूप औषधी येतात. हे बघा, हे खूप चांगलं आहे. भावांनो, पंचमी बहुत जोरात चालू आहे. आता मी एकाला लिफ्ट दिली आणि त्याने बघा गेली नाही, ते डाव चालू आहे. मला तिथं सोडा म्हटलं, चला तुम्हाला सोडतो. गेले तिथं तर पहिले त्याची प्रतीक्षा करते सगळेजण. वाट पाहिले, म्हणाले लवकर आहे लवकर आहे. ते आजचा दिवसच आहे म्हणा खेळायचा. कोणी खेळते, कोणी नाही खेळत. कोणी सण आहे म्हणून खेळते, कोणी खेळावा म्हणून खेळते. लई कंडिशन आहे त्याच्यामध्ये. चला, आपण आलोय आता कारगेट फाट्यावर आणि इथून जायचं आता अजून गावाकडे. अजून इथून 3 किलोमीटर राहिले गाव. पाण्यात फिरायला मजा येते. 3 किलोमीटर राहिले गाव. आणि इथं कृषी सेवा केंद्र होणार आहे, नवीन होणार आहे. आणि इथं नवीन चालू आहे. आता एक 2-4 दिवसांमध्ये ओपनिंग आहे याची. तिथं पण आपण भेट देऊ शकतो. आपल्या एरियात येते. मला एरिया बदलून काम करावं लागते, कारण की माझा जे एरिया आहे ते ह्याचा आहे बघा, खातगाव एरिया आहे माझा. हा विदर्भ आहे, माझं काम तिकडे आहे. नवीन स्टार्टअप थोडक्यात म्हणायचं म्हणजे याची पहिल्यापासूनच आवड होती ब्लॉग बनवायची. आणि नंतर आधी चालू केलं, नंतर सोडून दिलो. आता परत चालू केलं. आता नवीन आहे. पहिले तेवढं काही करायचं नाही, आता थोडंफार कंटेंट पण आहे आपल्याकडं. आणि नवीन असल्यामुळं थोडंफार चुका होत आता होते. त्या परिस्थितीमध्ये समजा करतोय सगळं, जसं होतंय तसं, जसं जमतंय तसं चालू आहे प्रयत्न. जमतंय तसं भावानं. पहिल्या प्रयत्नामध्ये काय सगळं होत नसते.
करत होत असते सगळं. आता मी ज्या क्षेत्रात आहे कृषीच्या, पहिले काही माहीत नव्हतं तेवढं शिकत तसं यूट्यूबवर पण आहे. आता चॅनल नवीन, माझं चॅनल जुनंच आहे पण व्हिडिओ आता सुरू केले. तर मित्रांनो, परत भेटू आपण एखाद्या छानशा अशा ब्लॉगमध्ये पुढच्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.